Hello everyone, welcome back. Let's practice our daily use English sentences. And our first sentence is तुला कोण बोलावत आहे किंवा तुला कोण बोलावतंय. द बोलावण्यासाठी वर्ब काय आहे तर कॉल. कॉल मीन्स बोलावणे. कॉल मीन्स बोलावणे. तुला कोण बोलावतंय किंवा तुला कोण बोलवत आहे. तर आता हे सेंटेन्स कसं विचारायचं. Who is calling you? Who is calling you? Who is calling you? तुला कोण बोलावतंय किंवा तुला कोण बोलवत आहे किंवा याच कॉलिंगचा अर्थ तुला कोण फोन करत आहे असा पण होतो. तर आता आपल्या इथं सेंटेन्स आहे की तुला कोण बोलावतंय तर who is calling you? राम तुला बोलावत आहे. राम तुला बोलावत आहे. राम is calling you. Ram is calling you. जरी तुम्हाला इथं बोलायचं असेल की राम तुला फोन करत आहे, बोलावत आहेच्या ऐवजी तुम्हाला बोलायचं असेल की राम तुला फोन करत आहे, तरी सुद्धा तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. राम इज कॉलिंग यू. जर तुम्हाला बोलायचं असेल की आई तुला बोलावत आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात. मदर इज कॉलिंग यू. मदर इज कॉलिंग यू. नेक्स्ट सेंटेन्स. नेहा मला बोलावत आहे. नेहा मला बोलावत आहे. नेहा इज कॉलिंग मी. नेहा इज कॉलिंग मी. नेहा इज कॉलिंग मी. नेहा मला बोलावत आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे तुला कोणीही बोलावत नाहीये. आपण एखाद्याला बोलतो की तुला कोणीही बोलावत नाहीये, तेव्हा काय बोलायचं. नो वन इज कॉलिंग यू. नो वन is calling you. No one is calling you. तुला कोणीही बोलावत नाहीये. नेक्स्ट सेंटेन्स आहे कोणीतरी रियाला बोलावत आहे. आता कोणीतरीसाठी काय येतं. someone. Someone is calling Riya. Someone is calling Riya. कोणीतरी रियाला बोलावत आहे. तो तिला का बोलावत आहे. Why is he calling? Why is he calling her? तो तिला का बोलावत आहे. Why is he calling her? अशाच पद्धतीने जर तुम्हाला बोलायचं असेल की राम तिला का बोलावत आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात. Why is Ram calling her? Why is Ram calling her? जर तुम्हाला बोलायचं असेल आई रामला का बोलावत आहे. तर हे सेंटेन्स तुम्ही कसं बोलाल हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे. फर्स्ट आपलं सेंटेन्स काय होतं. कोणीतरी रियाला बोलावत आहे. समवन इज कॉलिंग रिया. तो तिला का बोलावत आहे. वाय इज ही कॉलिंग हर. राम तिला का बोलावत आहे. वाय इज राम कॉलिंग हर. जर तुम्हाला अशाच पद्धतीनं आई रामला का बोलावत आहे असं विचारायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने विचारणार आहात किंवा ते सेंटेन्स काय होणार आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे.